नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकू या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 8वी गणित यामधील प्रकरण 11वे सांख्यिकी याच्या अभ्यासाला आजपासून सुरुवात करणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, आपण सांख्यिकी म्हणजे काय हे शिकण्याआधी एक उदाहरण अभ्यासूयात जे सरासरीचं आहे. आणि जे सरासरी हा घटक आपण या आधीच्या इयत्तेत शिकलेलो आहोत. त्या उदाहरणावरून आपली उजळणी होईल आणि त्यावरून आपण सांख्यिकी म्हणजे काय हे समजण्यासाठी आपल्याला ते सोपं पडेल. तर इथे एक उदाहरण दिलेलं आहे बघा, की एक मुलगा आहे, त्याचं नाव निनाद आहे. त्याने दिवसाला साधारण 60, 50, 54, 46 आणि 50 अशा प्रकारे एका पुस्तकाची पानं 5 दिवस वाचलेली आहेत. मग आता हे 5 दिवस त्यांनी एवढी पानं वाचली आहेत, तर मग आपल्याला काय काढायचं की त्यांनी एका दिवसाला सरासरी किती पानं वाचली असतील हे आपल्याला काढायचं आहे. म्हणजे आता ह्या 60, 50 हे जे आकडे दिले त्यांची जर बेरीज केली तर आपल्याला त्यांनी ठराविक किती पानं वाचली हे कळणार आहे. पण दिवसाला किती वाचली हे काढण्यासाठी आपल्याला सरासरी काढावी लागेल. तर त्यासाठी सरासरीचं जे सूत्र आहे त्या सूत्राचा वापर करून आपण ह्या सर्व आकड्यांची बेरीज आणि त्याला भागिले 5, कारण 5 दिवस त्यांनी ही एवढी पानं वाचलेली आहेत. मग त्यानुसार आपल्याला किती मिळणार आहेत की 50 पेजेस त्यांनी एका दिवसाला वाचलेली आहेत. हे आपल्याला त्याच्यावरनं लक्षात येणार आहे. आणि यालाच आपण काय म्हणतो, गणितीय मध्य किंवा मीन असं आपण त्याला म्हणतो, म्हणजे सरासरी असं आपण त्याला म्हणतो. आता यावरनं आपण काय आपल्याला समजते, तर जो काही आपल्याला आकडे दिलेले आहेत त्या आकड्यांवरनं आपण हे असा अंदाज काढलेला आहे की 50 पानं त्यांनी एका दिवसाला वाचलेली आहेत. या आकड्यांच्या माहितीवरनं आपण हे आपल्याला समजलं. पण आता या प्रकारे जर आपण एखाद्या गोष्टीचं जर सरासरी काढायची ठरवली तर त्याला खूप वेळ लागणार आहे. मग हा वेळ कमी करण्यासाठी एक दुसरी शाखा आहे जिला सांख्यिकी असं म्हणतात, किंवा दुसरी पद्धत आहे जिला सांख्यिकी असं म्हणतात. त्यावरनं आपण हे सरासरी किंवा मध्य काढू शकतो. तर तो काय आहे, तर त्याला म्हणतात गणितीय मध्य. गणितीय मध्य म्हणजे काय, तर आपण जे वरती उदाहरण अभ्यासलं की हे आकडे दिलेत 60, 50, 54, 46, 50. हा काय आहे, यांचा मध्य आलेला आहे 52. मग ह्याला आपण काय, यांची बेरीज जी काय आलेली आहे ती काय आलेली आहे 52 आलेली आहे. म्हणजे त्यांचा मध्य, ते ह्याला म्हणतात गणितीय मध्य किंवा नुसता मध्य असं सुद्धा याला म्हणतात. की ह्या सगळ्यांची बेरीज भागिले 5 करून जे आपल्याला हे उत्तर येते ते 52 येते. म्हणजे 52 पानं त्यांनी सरासरी वाचलेली आहेत आणि तो काय झाला, तर मध्य झाला ह्या सगळ्या आकड्यांचा. तर मग आता हे शोधण्यासाठी आपल्याला हे जे आकडे आहेत ते काय करायचे आहेत, त्यांचा विभाग करायचा आहे. आणि ते कशा पद्धतीने विभाग करून आपण ते समजणार आहोत किंवा त्याचा मध्य काढणार आहोत, ते आता आपण इथे ह्या उदाहरणाच्या आधारे समजून घेऊयात. आता 37 विद्यार्थी आहेत एका वर्गामध्ये 8वीच्या. तर त्यांनी 10 मार्काची जी त्यांना टेस्ट, म्हणजे त्यांची टेस्ट गेली होती वर्गामध्ये, तर त्याचे मार्क इथे त्यांचे ह्या आकड्यांमध्ये इथे खाली दिलेले आहेत बघा. मग ते ह्या सर्व आकड्यांवरनं आपल्याला सरासरी 37 विद्यार्थ्यांना किती मार्क मिळाले हे काढायचे आहे. मग तिथे 2, 4, 4, 8 अशा प्रकारे इथे 7पर्यंत असे आकडे दिलेले आहेत. आता आपण जर ते जे आपल्याला आकडे दिलेले आहेत त्यांची बेरीज करत गेलो आणि त्यांचं नंतर ते किती आकडे आहेत त्यांनी जर सरासरीच्या सूत्राने जर ते गणित सोडवायला गेलो तर आपल्याला बराच वेळ लागणार आहे. मग आता आपल्याला हे माहीत आहे की 7 हे 7 अधिक 7 अधिक 7 असं जर करत गेलं तर खूप वेळ लागतो. मग आपल्याला हे माहिती आहे की हे 7 किती वेळा दिलेले आहेत, आपल्याला 5 वेळा दिलेले आहेत. मग 7चा 5 वेळा गुणाकार केल्यावरती आपल्याला 35 हे उत्तर मिळतं. त्यामुळे आपलं गणित सोपं होतं, आपल्याला लागणारा वेळ पण कमी होतो आणि आपलं उत्तरही आपल्याला पटकन मिळून जातं. मग आता आपण काय करणार आहोत, याच पद्धतीचा वापर करून आपण इथे हे जे उदाहरण दिलेलं आहे आपल्याला ते आपण सोडून बघणार आहोत. मग ते इथे आपण त्याच्यासाठी एक तक्ता केलेला आहे बघा.
त्याच्यामध्ये आपल्याला दिलेले जे मिळवलेले जे मार्क आहेत विद्यार्थ्यांचे ते XI याने दाखवलेले आहेत. पूर्ण त्यांना किती मार्क्स मिळाले ते दाखवलेले आहे. टॅली त्या मार्कांची दाखवलेली आहे. ताळा दाखवले, ताळ्याच्या खुणा. त्यानंतर किती विद्यार्थी आहेत त्यांची फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता दाखवलेली आहे, म्हणजे ती FIने दाखवली आहे. आणि मग नंतर काय केले, ह्या FI आणि XIचा गुणाकार केलेला आहे. मग आता आपण हे बघितलेलं आहे मागे की 2 हे मार्क विद्यार्थ्यांना किती वेळा मिळालेत, तर ते एकदाच मिळालेले. म्हणजे पूर्ण यामध्ये इथे एकदा 2 दिसत आहेत. मग असेच 2 किती वेळा दिसत आहेत ते आपण असे इथे बघत जायचं. मग कुठेच नाही, मग आपल्याला ते 1 दिसत आहेत. एकदा आहेत म्हणून मग त्यांचे ताळ्याच्या खुणांमध्ये 1 अशी ही दांडी दाखवायची आणि मग तिची वारंवारता किती आहे, 1च आहे म्हणून तो 1 दाखवायचा. मग ह्या XI आणि FIचा गुणाकार म्हणून 1 गुणिले 2 म्हणजे किती येतात, 2 येतात. त्याचप्रमाणे हे 3, 4 असे जे पुढे पुढे मार्क्स मिळालेले आहेत त्यांचंसुद्धा आपल्याला काय करायचं आहे, याचप्रमाणे ताळ्याच्या खुणा करायच्या. आता तुम्ही म्हणाल की ही आडवी रेघ कशासाठी, तर ताळ्याच्या खुणा ज्या असतात त्यांचा 5चा गट तयार होत असतो. 5 वेळा जर एखादा आकडा आला तर हे 4 त्या आकड्यांमध्ये दिलेल्या आकड्यांमध्ये 5 वेळा आलेले, म्हणून 1, 2, 3, 4 आणि ही त्या 4वरतीही जेव्हा अशी आडवी रेघ मारली जाते तेव्हा त्याची वारंवारता किती आलेली आहे, 5 वेळेला ते 4 जणांना 5 हे विद्यार्थी आहेत आणि त्यांना 4 मार्क हे 5 विद्यार्थ्यांना पडलेले आहेत असा त्याच्यावरून अर्थ येतो. म्हणून 5 गुणिले 4चा गुणाकार बरोबर 20. आता इथे n बरोबर हे फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता n बरोबर ही 37 म्हणजे या सगळ्यांची बेरीज आणि यांची हे जे आपल्याला इथे गुणाकाराचे आकडे मिळालेले आहेत या सगळ्या आकड्यांची इथे बेरीज म्हणजे हे जे चिन्ह आहे ते समेशन दाखवतं FI XI बरोबर 259. मग आता आपल्याला मध्य काढायचं आहे म्हणून त्याचं सूत्र काय येतं आपल्याला, समेशन FI XI गुणिले XI/N म्हणून इथे 259/37 म्हणजे बरोबर 7. तर ही जी मी तुम्हाला आत्ता ह्या तक्त्यावरनं जी काही प्रोसेस सांगितली आहे, पायऱ्या सांगितलेल्या आहेत की कसं सोडवत जायचं, त्याच पायऱ्या या इथे आपल्याला त्यांनी लिहून दाखवलेल्या आहेत की अशा प्रकारे ते समेशन किंवा सिग्मा असं सुद्धा याला म्हणतात. ही जी खूण आहे याला सिग्मा असं पण म्हणतात. म्हणजे त्याचा अर्थ होतो सम म्हणजे त्यांची एकत्रित बेरीज असा त्याचा अर्थ होतो. आणि X बार हा काय मीन दाखवण्यासाठी, मीन म्हणजे मध्य दाखवण्यासाठी X बार ही खूण आहे. तर अशा प्रकारे हे उदाहरण तुम्ही सोडवू. त्याचप्रमाणे हे दुसरं उदाहरण आहे, ते आहे की एक सोयाबीन पेरलेलं आहे शेतामध्ये. तर 30 शेतकरी आहेत ज्यांनी राजापूरमधले ज्यांनी प्रति एकरी जे सोयाबीन पेरलेलं आहे ते किती क्विंटल आपल्याला मिळालेलं आहे त्याचं सगळं इथे त्यांनी डेटा दिलेला आहे. तर त्याच्यावरनं त्याची आपल्याला मध्य काढायचं आहे. तर ते याप्रमाणे हे उदाहरण इथे सोडवलेलं आहे. सराव संच 11.1